मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वसू आत्या धनंजय आणि शारदाला सांगू लागते, तुमच्या काव्याने काय केलं माहिती आहे का? अहो, गृहप्रवेशाजवळ ठेवलेला जो कलश होता ना, त्याला असं पायाने लाथडलं. तेव्हा धनंजय शारदाला मोठा धक्काच बसतो. तर नंदिनी खाली मान घालून बिचारी आपली उभी राहते. तर काव्या एकदम गप्प होते. त्यानंतर वसू पुन्हा म्हणते, अहो, तिने तर फुटबॉलसारखं त्या कलशालाच उडवून दिलं. अहो, माझ्यावर विश्वास बसत नसेल तर तुम्ही रम्याला विचारा ना. बरं, जाऊ द्यात, रम्यालाही नका विचारू, पण तुम्ही काव्यालाच विचारा. असं म्हणून वसू पुन्हा पुन्हा काव्याचा अपमान करण्याची संधी सोडत नाही. आता वसूच्या या बोलण्याचा काव्याला मात्र खूपच राग आलेला असतो. त्यानंतर वसू पुन्हा तक्रार करू लागते, धनंजय, तुला माहीत आहे का, अरे, कोणतीही रीत यांनी पाळली नाही आणि कोणतेही खेळ सुद्धा खेळले नाहीत. तेव्हा काव्याला आता खूपच राग येतो आणि ती वसूच्या अंगावर आता धावूनच जाणार असते. पण आता नंदिनी लगेच तिला गप्प करते. रम्यासुद्धा काव्याचा हा राग पाहते आणि लगेच वसूला म्हणते, आई, अगं बस कर आता. अगं, आता किती बोलशील, जरा शांत राहा ना. अगं, त्या दोघींची मनस्थिती तरी बघ ना, जरा शांत हो. असं म्हणून रम्या लगेच वसूला गप्प करते आणि धनंजय शारदाला म्हणते, तुम्ही बसा ना प्लीज. तेवढ्यातच मानिनी विक्रम तेथे येतात आणि लगेच धनंजय आणि शारदाला भेटतात. तेवढ्यातच पार्थ आणि जीवासुद्धा तेथे येतात. त्यावेळी तुमचे सासू सासरे आले आहेत, पाया पडा त्यांच्या, असं म्हणून लगेचच वसू त्यांना पुढे घेऊन जाते. मग त्यानंतर पार्थ अगोदर पुढे जातो आणि लगेच त्याच्या सासू सासऱ्यांच्या पाया पडतो. त्यावेळी वसू पुन्हा टोमणा मारते, आम्ही केले आहेत आमच्या मुलांवर संस्कार. त्यानंतर आता सर्वांना वसू बसायला सांगते. तेव्हा काव्या खूपच रागात तेथे बसते. पार्थ आणि जीवा मात्र एकदम गप्पच असतात, एकमेकांबरोबर बोलत नसतात. मानिनी लगेच कल्पनाला म्हणते की, अगं कल्पना, पाणी घेऊन ये ग जरा. मग कल्पना हो असं म्हणते. त्यावेळी आता मानिनी शारदाला म्हणते की, बरं झालं वहिनी तुम्ही मला फोन केलात, कारण काही रीती या पाळायलाच हव्यात ना. मांडव परतावणीची रीत याची आठवण तुम्ही करून दिली. अहो, खरंच बरं वाटलं आणि मला तर वाटतं की आज त्या तिकडे राहिल्या तरी चालेल. मग आता शारदा म्हणते, हो. विक्रम म्हणतो, हो, राहू देत त्यांना एखादे दिवस तिकडे. मग त्याच वेळी वसू म्हणते, नाही हा, असं नाही चालणार, आज रात्री त्या पुन्हा इकडे आल्या पाहिजेत. तेव्हा सर्वजण वसूकडे आता पाहतच राहतात. तर काव्याला खूप राग आलेला असतो. त्यावेळी आता काव्या रागातच नंदिनीकडे पाहते. तर नंदिनी लगेच तिला गप्प करते. विक्रम म्हणतो, अगं ताई, काय तू. मग त्याच वेळी मात्र आता वसू म्हणते, अरे काय विक्रम, ती रीत असते बाळा. हे बघ, सकाळी माहेरच्या माणसांनी येऊन मुलींना घेऊन जायचं असतं. संध्याकाळी म्हणजे दिवे लागणीला परत आणून सोडायचं असतं. हीच पद्धत आहे आपल्यामध्ये. तेव्हा सर्वजण एकदम गप्पच होतात. पार्थ आणि जीवा एकदम शांत असतात. मग पुढे वसू विचारते, काय विक्रम, मी आता घरातील मोठी, मग माझ्या बोलण्याला काही अर्थ आहे की नाही, आणि अर्थ नसेल ना तर स्पष्टपणे सांगा. मी यापुढे कधी काही बोलायचीच नाही. त्यानंतर आता शारदा म्हणते, बरोबर आहे वसुताईंचं, आपण तसंच करूयात. जावई बापूंना रात्री तुम्ही घ्यायला पाठवा मुलींना. मग आता काव्या रागातच पुन्हा एकदा सगळ्यांकडे पाहू लागते. ते खरं तर तिला प्रचंड राग येत असतो. त्यानंतर आता जावई बापूंना आमच्या घरचा पाहुणचार तरी घेऊ द्यात, असं लगेचच आता धनंजय देखील म्हणतो. मग दोघेही रात्रीचं जेवण आमच्याकडे करूनच येतील. तेव्हा काव्या आता रागातच म्हणते की, कशाला, आम्हाला नाही यायचंय आजच्या आज परत. मग त्याच वेळी नंदिनी सगळं सावरते, काव्याचा हात हातात घेते आणि सर्वांना सांगते, आम्ही आज रात्रीच परत येऊ. तेव्हा काव्या आता लगेच चिडून नंदिनीकडे पाहते आणि जोरातच तिला असा नखांचा ओरखडा ओढते. खरं तर तिला माहीतच नसतं मी हे केलंय, परंतु आता नंदिनीला त्रास होतो. मग ती म्हणते, काव्या. त्यावेळी आता काव्याला समजतं. मग ती तिच्या हातावर हात ठेवते. त्याचवेळी धनंजय म्हणतो, अरे वा, पार्थ आणि जीवा, तुम्हाला आता सासरकडचा पाहुणचार मिळणार आहे, परंतु शारदा वहिनी खूप उत्तम जेवण बनवतात हा, त्या अगदी सुगरणच आहेत. मग मानिनी म्हणते, हो बरोबर आहे. तर पार्थ जीवा काहीच बोलत नाही, एकदम गप्पच असतात. त्याचवेळी वसू विचारते, काय रे विक्रम, तुला खरंच वाटतं का मुलांनी यांचा पाहुणचार घ्यावा म्हणून?
तेव्हा काव्या पुन्हा एकदा रागातच वसूकडे पाहू लागते. त्यानंतर आता पुन्हा वसू म्हणते की अरे चेहरे बघ रे जरा या दोघांचे. आणि धनंजय, नक्की काय पाहुणचार करणार आहेस रे तू यांचा, काय बोलणार काय आहेस त्यांच्याशी, असं म्हणून वसू पुन्हा अपमान करते. कसे आहात, कसं वाटतंय हे बोलणार आहात का, की माझ्या मुली सुखाने संसार करतील, त्यांना सुखी ठेवा हे बोलणार आहात. अरे किती खोटं वागताय ना तुम्ही. त्या जेवणाच्या टेबलवर अगदी स्मशान शांतता असेल. तेव्हा मानिनीला आता खूपच राग येतो आणि ती रागातच खूप म्हणते की वसुताई पुरे आता. मग आता त्याच वेळी वसू विचारते अगं, मग आता ती म्हणते पुरे वसुताई, असं म्हणून ती आता भडकतेच. अहो कालपासून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतीये की शांत राहा, पण नाहीच, तुम्ही शांतच राहत नाही, तुम्हाला काही मान्यच करायचं नाही असं दिसतंय. तेव्हा रम्या वसूकडे पाहतच राहते, तर सर्वजण आता वसूकडे जरा रागातच पाहतात. तर काव्या आणि नंदिनीला सुद्धा त्या टोमण्यांचा आता रागच आलेला असतो. पुढे आता मानिनी म्हणते वसुताई अहो जे झालंय त्यामध्ये कुणीच खरंच बदल करू शकत नाही. हे ऐकताना आता काव्याला, रम्याला, त्याचबरोबर वसूला जीवाला धक्काच बसतो. पुढे आता ती म्हणू लागते पण जे आपल्याकडे आहे ना ते सर्व सोडून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, तर सारखे सारखे असे बोल लावू नका ना, असं आता सर्वांसमोरच म्हणून वसूचं तोंड ती गप्पच करते. पुढे आता ती म्हणते आपण जर असंच करत गेलो ना तर या मुलांकडे एकमेकांबरोबर बोलण्यासाठी अजिबातच विषय नसतील. त्यावेळी वसू म्हणते असं का करते सगळं मानिनी तू, अगं मी मुलांच्या मनाचा विचार करूनच बोलले होते. त्यावेळी मानिनी म्हणते की मन कणखर आहेत मुलांची आणि हळूहळू एकमेकांशी असं जुळवून सुद्धा घेतील. तेव्हा काव्याला वसूचा खूप राग आलेला असतो आणि मग ती नंदिनीकडे पाहत असते, तर नंदिनी नेहमीप्रमाणे काव्याला गप्प करते. पुढे आता मानिनी पुन्हा म्हणू लागते पण सारखं सारखं आपण जर असं बोलत राहिलो तर या चौघांचंही नातं कधीच फुलणार नाही ताई. बाकी तुम्ही घरातल्या मोठ्या आहात, माझा आवाज चढला म्हणून खरंच सॉरी, असं म्हणून ती वसूची माफी मागते. तर आता मानिनीने सर्वांसमोरच वसूची बोलती बंद करून चांगलाच तिचा अपमान केलेला असतो. त्यामुळे वसू अजूनच चिडते पण चेहऱ्यावर लगेच ती दाखवत नाही. त्यानंतर मानिनी पुढे पुन्हा म्हणू लागते हे जे काही मी बोलली आहे ना त्यासाठी मी कधीही सॉरी म्हणणार नाही. त्यानंतर मानिनी म्हणते शारदा वहिनी, हे पहा धनंजय भाऊजी, तुम्ही असा राग मानून घेऊ नका, मुलं येतील मुलींना घ्यायला रात्री, त्यावेळी तुम्ही चहा घेणार, असं म्हणून लगेचच आता मानिनी कल्पनाला आवाज देते आणि चहा घेऊन ये ग असं म्हणते. त्यावेळी धनंजय शारदा म्हणतात नको नको, चहा वगैरे काहीही नको, आम्ही आता निघतोच. मग लगेचच मानिनी म्हणते 1 मिनिट थांबा हा. त्यानंतर आता मानिनी लगेच हळदी कुंकवाचा करंडा घेऊन येते आणि शारदाला हळदी कुंकू लावते. मग त्यावेळी शारदा सुद्धा मानिनीला हळदी कुंकू लावते. त्याचवेळी दोन्ही सुनांना हळदी कुंकू लावतच मानिनी आता काव्याकडे पाहत हळूच म्हणते निवांत या हा, संध्याकाळी घाई करू नका, हे दोघे येतील तुम्हाला घ्यायला. मग आता असं म्हटल्याबरोबरच काव्याला अजूनच राग येतो आणि मग काव्य सगळ्यांच्या अगोदरच पुढे पाय आपटत निघून जाते. मग त्याचवेळी त्या पाठोपाठ धनंजय आणि शारदा हे दोघेही जातात. मग आता नंदिनी सुद्धा निघते. मग काही वेळातच आता सर्वजण तेथून गेल्यानंतर मानिनीजवळ लगेच जिवा येतो आणि म्हणतो की आई मला नाही जायचंय अगं संध्याकाळी जेवायला तिकडे. मग आता पार्थ म्हणतो आमच्या दोघांसाठीही ती किती ऑकवर्ड सिच्युएशन असेल, तुला कळतं का ग आई, आम्ही नाही जाऊ शकत तिकडे. मग मानिनी म्हणते बाळा मला कळतंय रे सगळं, पण हा जो अवघडलेपणा आहे ना बाळांनो, तो कुठेतरी कधीतरी संपायला हवाच ना. तेव्हा पार्थानी जीवाला मोठा धक्काच बसतो, आता काय करावं. त्यानंतर पुढे आता मानिनी दोघांनाही अगदी लहान मुलासारखं समजावत म्हणते की कुणीतरी सुरुवात करायला हवीच ना. आता त्यांनी तर सुरुवात केली आहे पण आपल्याला फक्त आणि फक्त 1 पाऊल पुढे जायचं आहे, प्लीज माझ्यासाठी तरी एवढं कराल का. मग आता जीवा आणि पार्थला काहीच कळत नाही करावं काय. तेव्हा रम्या आणि वसू एकमेकींना इशारा करतात. मग आता पार्थ ठीक आहे असं म्हणतो, तर जीवालाही नाईलाजाने हो असं म्हणावं लागतं. तर रम्याला आता खूप राग आलेला असतो, कारण पार्थ पुन्हा एकदा सासरवाडीला जाणार हे पाहून तिचा जळफळाट होत असतो. तर वसू तिच्याकडे पुन्हा पाहते आणि इशारा करते. तर दोन्ही मुलं समजूतदारपणे वागतायत हे पाहून मानिनीला सुद्धा जरा बरं वाटतं.
इकडे सर्वजण आता घरी येतात. त्याचवेळी आरू धावतच आता पुढे येते. नंदिनी आणि काव्याला भेटते. त्या तिघींच्याही डोळ्यात पाणी येतं. मग त्याचवेळी तुम्हाला भेटून मला खरंच खूप खूप आनंद झाला असं लगेचच आरू म्हणते. त्यावेळी आता अगं त्यांना जाऊन एवढेही दिवस झाले नाही आहेत असं धनंजय म्हणत असतो. त्याचवेळी मात्र आता आरू म्हणते, बाबा अहो एक दिवस जरीही त्या नसेल ना तरीही अगदी असं 1 महिना आम्ही भेटलो नाही असं वाटतं. मग काव्य आता आपल्या घराकडे पाहतच राहते आणि पुढे पुढे येत तेथे खुर्चीवर बसत म्हणते, आता हे माझं हक्काचं घर आहे. इथून मला कुणीही कुठे बाहेर काढू शकत नाही. त्याचवेळी नंदिनी म्हणते, आई बरोबर आहे. अगं सासर कितीही चांगलं असेल ना शेवटी माहेर ते माहेर असतं अगं आई. कारण घरी आल्यानंतर कसं रिलॅक्स व्हायला होतं एकदम. मग आता शारदा म्हणते, हीच तर जादू असते बाळा. मग आता तुम्ही दोघी अगोदर हातपाय धुवून घ्या, मग तुम्हाला खायला काय हवं ते मी बनवते तुमच्यासाठी असं पुढे शारदा म्हणते. तेव्हा आरू म्हणते, तुमचे कपडे सुद्धा तसेच ठेवले आहेत हा तुमच्या कपाटामध्ये. सो आता जा आणि मस्त असे फ्रेश व्हा. तोपर्यंत मी आईला जरा हेल्प करते. ओके. तर आता इकडे काव्या ही पाणी पित असते आणि तिला खूप आनंद होतो की मी माझ्या घरी आले हक्काच्या. त्यानंतर आता नंदिनी विचारते, आई अगं ही आपलीच आरू आहे ना, एका दिवसामध्ये एवढी सुधारली. त्याच वेळी आता नंदिनी म्हणते की आई अगं तू काही धावपळ करत बसू नको, आम्ही दोघी आहोत ना, मी करते मदत तुला. त्याचवेळी आता काव्या म्हणते, मी नाही मदत करणार हा, मी 2 दिवस झाले आहेत झोपले नाही, मी झोपेन जरा शांत. त्यानंतर धनंजय पुढे येतो आणि लगेच तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतो, बाळा काव्या हे बघ तुला हवं ते कर तू. मग पुढे आता शारदा काव्याला म्हणते, बाळा काव्या ऐक ना. तेव्हा आता धनंजयच्या डोळ्यात पाणी येतं आणि मग तो म्हणतो की मला काही त्या कटू आठवणींबद्दल बोलायचं नाही आहे. माझ्या मुली माहेरी आल्या आहेत ना, मग तो आनंद मला माझ्या डोळ्यात जरा साठवू देत. तर काव्य आता पाणी पिता पिता खूप रडत असते. तर आता दुसरीकडे रम्या तिच्या रूममध्ये असते. तेवढ्यातच श्रेया आता तेथे जाते आणि मग लगेचच म्हणते, हे बघ ना अगं ताई लग्नाचे फोटोज आले आहेत पार्थदादा त्याचबरोबर जीवादादाच्या. त्यावेळी हो का असं म्हणून रम्या लगेच ते फोटोज पाहत असते. तर पहिल्यांदा जीवा आणि नंदिनीचे फोटोज असतात. तेव्हा ते फोटो पाहून लगेचच रम्या म्हणते, अरे वा खूप छान फोटोज आहेत ना हे. कसं आहे ना फोटोंमध्ये ते दोघेही म्हणजे त्या दोघांची जोडी ही खूप छान दिसतीये. परंतु दोघांच्या चेहऱ्यावर फक्त स्माईल नाही एवढंच आहे. मग आता श्रेया म्हणते, हो ना पण छान दिसते ही जोडी. त्याचवेळी आता पुढे पुढे ती फोटो पाहत जाते आणि मग त्यामध्ये पार्थ आणि काव्याच्या लग्नाचे फोटो असतात. तेव्हा पार्थ काव्याचा फोटो पाहून एकत्र आता रम्याचा मात्र जळफळाट होतो. तेव्हा रम्या रागातच त्या फोटोकडे पाहू लागते. श्रेया म्हणते, अरे वा काव्या वहिनी किती छान दिसतीये ना, हो की नाही रम्याताई. तर आता ती त्या फोटोंकडे पाहतच राहते. तर रम्या आता रागातच तिच्याकडे पाहते आणि तिला म्हणते, काय. मग आता श्रेया म्हणते, हो ना किती सुंदर जोडी दिसते या दोघांची सुद्धा. मग आता त्याच वेळी रम्या आता खूप चिडलेली असते. आता तिला असं वाटत असतं की श्रेयाचं काय करू आणि काय नाही. पण ती जरा आपला राग शांत करते आणि तिला म्हणते, माझ्यासाठी जरा ब्लॅक कॉफी घेऊन येतेस का. मग आता श्रेया म्हणते, हो आणते हां. मग आता श्रेया तर खरं तर तिथून गेलेली असते. तेव्हा रम्या आता लगेचच एक कात्री घेते आणि ग्लू घेते. त्याचबरोबर कात्रीने लगेच तो काव्याचा पार्थ शेजारी बसलेला फोटो असताना तो फोटो जसा कट करून टाकते आणि स्वतःचा कपाटातून फोटो घेत लगेच त्या ठिकाणी ती चिकटवते, जेणेकरून पार्थची आणि माझी जोडी छान दिसेल या विचाराने. मग आता तो फोटो चिकटवल्यानंतर म्या त्या दोघांच्या फोटोकडे पाहतच राहते आणि म्हणते, ही आहे बेस्ट जोडी रम्या आणि पार्थ. आता लवकरात लवकर मला ही फ्रेम अगदी खरी करून दाखवायची आहे असं म्हणून ती लगेच पार्थ आणि तिच्या लग्नाची स्वप्न पाहते. त्यानंतर पुढे आता ती म्हणते की मला माझं प्रेम पुन्हा मिळवायचंच आहे. आता इकडे घरातील सर्वजण एकदम खुश असतात पण काव्या नाराजच असते. त्यावेळी आरू म्हणते, आता मी म्हणेल ना तसंच करायचं. आपण काय करूयात, मस्त फ्रेश होऊयात, मी आईला मदत करते, आई गरमागरम जेवण बनवेल आणि मग त्यानंतर आपण सर्वजण जेवण करू आणि आपलं जे आईस्क्रीम पार्लर आहे ना फेवरेट,
तेथून आईस्क्रीम घेऊन येऊ आणि मस्त असा ताव मारू, चालेल ना? तेव्हा आता सर्वजण हो असं म्हणतात, पण काव्या गप्पच असते. तेव्हा माझ्या आवडीचं नाही हा, अगदी काव्याच्या आवडीचंच आपण आईस्क्रीम मागवूयात, असं म्हणून आता आरू ही काव्याला आता या क्षणी समजून घेते, कारण ती अगदी नाराज आहे हे चांगलंच आरूला माहीत असतं. मग त्यावेळी काव्या काही गोष्टी समजूनच घेत नसते, तिला सगळ्याच गोष्टींचा राग येत असतो. त्यानंतर आता लगेच काव्या विचारते, काव्याच्या आवडीचं असं म्हणालात का तुम्ही? मग आता आरू म्हणते, हो असंच म्हणाले मी. काव्य आता जरा रागातच म्हणते की कसं आहे ना, माझी आवड आणि माझी इच्छा पूर्ण करण्याची ताकद यांच्यामध्ये आहे का, तेवढं विचार फक्त यांना. मला तरी असं वाटत नाही, असं म्हणून आता काव्या लगेचच तेथून जाते. त्यावेळी सर्वजण फक्त एकमेकांकडे पाहतात, कारण काव्या ही नाराज आहे सर्वांना समजलेलं असतं. काव्याला अजिबात हे लग्न नाहीये हे सर्वांना समजत असतं, परंतु काव्य आता मोठी आहे, तिने समजून घेतलं पाहिजे असं सर्वांना वाटत असतं. काव्या तेथून गेल्यानंतर सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. मग त्यानंतर आता शारदा टेन्शनमध्येच असते. तेव्हा आता आई बाबा तुम्ही काळजी करू नका, आपण तिला थोडासा वेळ द्यायला हवा, असं नंदिनी म्हणते. त्याचवेळी आरू म्हणते की हे बरं आहे हां, म्हणजे मला वाटलं होतं की तुम्ही दोघी खूप नाराज असतील, म्हणून मी तुम्हा दोघींना चिअरअप करण्याचा प्रयत्न केला. म्हटलं तुम्हाला थोडा आनंद मिळालाच पाहिजे आणि त्या आनंदात सहभागी होण्याचं मी ठरवलं. पण काव्या अशी वागते ना, गेली उडत, असं म्हणून आता आरूसुद्धा खूपच रडत असते. त्याचवेळी मात्र आता सर्वजण तिला समजावू लागतात. त्यानंतर धनंजय म्हणतो, आरू बाळा, हे बघ प्रत्येकजण शॉकला वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करत असतं. मग पुढे आता धनंजय म्हणतो, आरू ऐक ना बाळा, नंदिनी म्हणाली आहे ना, मग आपण थोडा वेळ देऊयात काव्याला, म्हणजे तिलाही जरा बरं वाटेल, तिला विचार करायला जरा वेळ मिळेल. तेव्हा आरू म्हणते, एनिवे तुम्हाला काय करायचं ते करा, पण मी आईस्क्रीम मागवणार आहे, ते पण माझ्या आवडीचं, असं म्हणून ती लगेचच तेथून जाते. त्याचवेळी आरू तेथून गेल्यानंतर नंदिनी मात्र गालात हसत असते. त्याचवेळी आता धनंजय तिच्याजवळ जातो आणि म्हणतो, नंदिनी बाळा, हे बघ समंजस माणसाचा समंजसपणा सर्वजण अगदी गृहीतच धरत असतात. बाळा, तुझ्या मनाची अवस्था काय झाली असेल ना, याची पूर्णपणे कल्पना आहे मला. तुलाही प्रत्येक क्षण असा खूप कठीण गेला असेल ना. मग आता नंदिनी एकदम गप्पच होते, तिच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं आणि मग ती म्हणते, कठीण तर आहेच बाबा, पण अशा वेळी ना मी आनंद निवासमधल्या काही केसेस आठवते. काही मुली यायच्या आमच्याकडे अशी मदत मागायला, तेव्हा मी त्यांना एक चांगला सल्ला द्यायचे की लग्न करणं खूप सोपं असतं, परंतु संसार निभावणं, लग्न टिकवणं खूप म्हणजे खूप कठीण असतं. आपण अजिबात हिंमत हारायची नाही. त्या वाक्याचा अर्थ बाबा मला आत्ता समजतोय. नक्की त्या सर्व बायकांच्या मनात काय असेल, त्यांची मनस्थिती मला आत्ता समजतीये. ज्या हेल्पर बायका असायच्या ना, त्या तक्रार करायच्या की ज्यांना त्यांचा नवरा खूप मारतो, खूप दारू पितो, आणि त्यासाठीच त्या माझ्याकडे नेहमी म्हणजे नेहमी मदत मागायला यायच्या. हे असं सगळं असून लग्न टिकवणाऱ्या त्या बायकांकडून मी तर फक्त आणि फक्त एकच गोष्ट शिकलीये, ते म्हणजे फक्त पेशन्स. आणि त्या बायकांपेक्षा माझी परिस्थिती तर खूपच बरी आहे नाही का, असं म्हणून आता नंदिनी तिच्या आईबाबांना मी हे लग्न टिकवणार याबद्दल सांगते. त्यानंतर आता ती पुन्हा एकदा म्हणते की एक सांगू का बाबा, जीवाने माझ्यासाठी जे काही केलं ना, ते दुसरं कुणीच करू शकलं नसतं. म्हणूनच मी ठरवले, काहीही झालं तरी हे लग्न निभवायचं म्हणजे निभवायचंच. धनंजय अगदी प्रेमानेच आपल्या नंदिनीला जवळ घेतो आणि त्याच्या व शारदाच्या डोळ्यात पाणी येतं. मग शारदा देखील नंदिनीला जवळ घेते, कारण आता त्यांना माहीत असतं माझी नंदिनी मोठी आहे पण खरंच समजूतदार आहे. कोणतीही सिच्युएशन येऊ दे ती अशी हँडल करते, अजिबात राग व्यक्त करत नाही, परंतु कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची ताकद नंदिनीमध्ये आहे आणि हाच तिचा समजूतदारपणा तिच्या चांगल्या कामाला येईल असं आता त्या दोघांनाही वाटत असतं. आणि म्हणून ते दोघेही आता तिला जवळ घेत डोक्यावरून हात फिरवतात. नंदिनी एवढी समजूतदारपणे वागते हे पाहून त्यांना खरंच खूप कौतुक वाटतं आणि अजिबात कोणताही त्रागा किंवा राग न व्यक्त करता सिच्युएशन ज्या प्रकारे हँडल करते ते सुद्धा तिच्या आईवडिलांना आवडलेलं असतं. तर आता मित्रांनो, पुढील
पुढील भागामध्ये काव्या अजूनच चिडलेली असते. आरू आणि नंदिनीला ती आता म्हणत असते की आपल्याला हवं असलेलं आपल्याकडून हिसकावून घेऊन आणि आपल्याला नको असलेलं आपल्या अंगावर थोपवून देणं त्यालाच म्हणतात लग्न. तर आता दुसरीकडे मानिनी आणि विक्रम हे दोघेही मिठाई घ्या आणि निघा बरं आता, असं आता त्या दोघांनाही म्हणजे पार्थ आणि जीवाला ते दोघी म्हणतात. त्यावेळी आता जीवा म्हणतो मी याच्यासोबत नाही जाणार. तेव्हा का बरं? याच्यासोबत जाणार नाही म्हणजे तुम्ही भाऊ भाऊ आहात ना, असं का वागताय? विक्रम असं म्हणून खूपच भडकतो. त्यावेळी आता जीवा आणि पार्थ हे दोघेही गप्पच राहतात, काहीच बोलत नाही. तर दुसरीकडे शारदा नंदिनीला विचारते, तुमच्या दोघींमध्ये काही झाले का गं? तेव्हा नंदिनी काहीच सांगत नाही आणि बोलत सुद्धा नाही. तर दुसरीकडे आता पार्थला लगेच रम्या काही पण मनात भरवू लागते आणि म्हणते, हे बघ जे झालंय ते तू स्वीकारलेलं नाहीये, परंतु ती नंदिनी बघ ना जरा, ती कसं सगळं काही अगदी सहजपणे स्वीकारते आणि त्याचबरोबर निभावून नेतीये. तर इकडे मानिनी म्हणते की अहो लहानपणी सुद्धा हे दोघे कधी भांडले नाही हो, मग आत्ताच बघा ना, असं म्हणून त्या दोघांच्याही डोळ्यात पाणी येतं. इकडे काव्या म्हणते मूर्खपणा चाललाय सगळा, आता मला ना काहीतरी ठोस पाऊल हे उचलावंच लागेल, असं म्हणून ती खूपच भडकते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.